सध्या प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्या दुमदुमून गेली आहे। प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा येत्या सोमवारी होत आहे। नाशिकमधील काळाराम मंदिरातील पूजेचा अंश अयोध्येतील मुख्य प्राणप्रतिष्ठापनेच्या पूजेत सामील केला जाणार आहे। येत्या 22 तारखेला अयोध्येतील श्रीराम मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि या प्राणप्रतिष्ठे सोहळ्यासाठी नाशिक येथील काळाराम मंदिरातील पूजेचाही काही अंश या पूजेमध्ये सामील केला जाणार आहेत। आणि याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिकच्या काळाराम मंदिराचे महंत सुधीरदार महाराज आपल्यासोबत आहेत। सध्या आपण श्रीराम जन्मभूमी परिसरात आहोत आणि महाराज आपल्यासोबत आहेत। महंत महाराज, आपलं स्वागत आहे। धन्यवाद। काय म्हणाल या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात नाशिकच्या काळाराम मंदिरातील जी पूजेचा अंश आहे तो या ठिकाणी म्हटला जाणार आहे? अतिशय अलौकिक आणि अतिशय दिव्य अशी अनुभूती आज अयोध्या नगरी एखाद्या नववधूसारखी सजली आहे आणि आमच्या परम 27 पिढ्यांचा भाग अतिशय आनंदाचा रामसेवेचा की जे पुरुषसूक्ताचं जे पूजन आहे तेच या राममंदिरामध्ये पुरुषसूक्त आणि प्रभू रामचंद्रांची पूजा होणार आहे। आणि आज म्हणजे कालपासून जे पूजाविधी सुरू झाले त्या पूजाविधीमध्ये प्रायश्चित्त विधी झालाय। आज सगळं देवतांचे जे अधिवास आहेत, जलादिवास आहे, धान्यादिवास आहे, शय्यादिवास आहे, केशरादिवास आहे, हे सगळे सुरू होऊन गणेश पूजन, पुण्यावाचन, मातृका पूजन करून या ठिकाणी प्रधान मंदिर स्थापनेचा जो विधी आहे हा या ठिकाणी सुरू झालेला आहे। विधिवत सर्व भारतातील प्रमुख 121 ब्रह्मवृंद या ठिकाणी आलेले आहेत आणि अत्यंत चतुर्वेद घोषामध्ये आज आपण उत्साह पाहत बसता। या ठिकाणी दर्शनार्थींचा केवढा जुमड या ठिकाणी उमडलेला आहे। तर मला असं वाटतं की भारतातनं नव्हे तर जगातनं भाविक आज या ठिकाणी आलेत आणि राममय वातावरण संपूर्ण अयोध्येत झालंय आणि हा जो एनलाइटिंग फील आहे हा मला असं वाटतं की देवदुर्लभ म्हणजे देवतांना देखील असं वाटेल की आज आपण अयोध्येमध्ये यावं असा पद्धतीचा दुर्मिळ योग म्हणजे जो या ठिकाणी असेल, मला असं वाटतंय की त्याचं जन्म साफल्य झालं असंच मला या ठिकाणी वाटतंय। आपण या ठिकाणी पूजेत सहभागी व्हायला आलात, कसं वाटतंय? हा योग कसा वाटतं? अतिशय आनंदाचा, अतिशय भाग्याचा हा दिवस आहे। 140 कोटी लोकांमध्ये जे काही रेअर मंडळींची निवड झाली आहे त्यामध्ये हा आपला भाग्याचा, परम भाग्याचा दिवस आहे असंच मला या ठिकाणी वाटतंय आणि हा देवदुर्लभ योग आहे। परवा आपण नाशिकला मोदीजी आले होते, त्यांची पूजाविधी करून घेतली, कसा अनुभव राहिला आणि त्या पूजेचा काही अंश या अयोध्येतील पूजेच्या अंशात तुम्ही सामील करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत? असं आहे की आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी राम मंदिरामध्ये येऊन 11 दिवसाच्या व्रताचा जो संकल्प केला तर गोदावरी ते शरयू असं आम्ही त्या ठिकाणी म्हटलंय। असं अभियान जणू सुरू झालं आणि आदरणीय मोदीजी हे व्रत जप नियम तप स्वाध्याय करीत 11 दिवस उपवास करणार आहे आणि रामाची प्राणप्रतिष्ठा झाली म्हणजे काळारामापासून पूजन करून अयोध्येच्या राम मंदिरामध्ये देवतांची प्राणप्रतिष्ठा, प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली की त्यांचे जे व्रत आहेत ते पूर्ण होणार आहेत। खरं तर या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित करण्याची वेळ येते की जे 4 शंकराचार्य होते त्यांनी या पूजेत सहभागी होण्यासाठी नकार दाखवला होता, परंतु त्यातील 3 आता सहभागी होणार आहेत। काय म्हणाले यावर? नाही, असं आहे की सहभागी 3 शंकराचार्य म्हणजे येणार नाहीये ते, परंतु जो एक विरोध उभा राहिला होता तिथे असं कुठेतरी सुरू झालं होतं की शंकराचार्य, सर्वच शंकराचार्य हे धार्मिक पूजेला विरोध करत आहे। असं नसून केवळ बद्रीनाथ शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंदजी महाराज यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता। त्यांचं म्हणणं असं होतं की मंदिर संपूर्ण बांधलं गेलेलं नाहीये, तसं नसून जिथे मूर्तीची प्रतिष्ठा होणार आहे ते संपूर्ण मंदिर बांधलं गेलेलं आहे। त्याचं शिखर प्रासाद पहिल्या मजल्याचं काम आपल्या मागे सुद्धा आपल्याला दिसू शकतं की त्याचं सगळं काम पूर्ण झालेलं आहे, परंतु त्यामध्ये शिखर प्रतिष्ठा जी असते ती ज्या वेळेला आत्ता मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होते त्यावेळेला मूर्ती आणि वरती सोन्याचं जे शिखर आहे
त्याचा स्नपनविधी, त्याचे जे सर्व धार्मिक विधी आहे हे त्या ठिकाणी संपूर्ण होत आहेत. आणि ज्या पद्धतीने शास्त्रार्थ दिले ते नाशिककरांच्या दृष्टीने एवढा भाग्याचा दिवस आहे की आज जे प्रधान पौरोहित्य जी दोन मंडळी करतायत, दीक्षितजी, त्याचप्रमाणे द्रविड गुरुजी, गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी जो शास्त्रार्थ दिला तो नाशिकचे श्रीधर शास्त्री वारे आणि अण्णा शास्त्री वारे यांचा जो कर्मकांड प्रदीप नावाचा ग्रंथ आहे त्यामध्ये शिखर प्रतिष्ठा हा स्वतंत्र विधी नसून इन्क्ल्यूडच आहे, हा शास्त्रार्थ दिला. तर मला असं वाटतं की भारतामध्ये सर्वात जर कोणी मोठा निर्णय दिला असेल तर तो आमच्या नाशिककरांनी दिलेला आहे आणि त्याचा संदर्भ हा द्रविड गुरुजींनी दिला. असा अनन्य संबंध नाशिक आणि अयोध्या या ठिकाणी झाला आहे. खरं तर प्रत्यक्ष नाशिकच्या काळाराम मंदिरातील पूजा आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरातील पूजा काय नेमका यातील फरक असतो किंवा त्यातील जो अंश तुम्ही या ठिकाणी आणणार आहात, कसं त्याचा प्रक्रिया करणार? असं आहे की सर्व वैष्णव मंदिरामध्ये, विशेषतः राम मंदिरामध्ये जी पूजा होते ती पूजा पुरुष सूक्ताच्या 16 ऋचांनी होते. त्यानुसार हिंदू धर्मामध्ये 16 उपचार पूजा ही सुरू झालेली आहे. तीच 16 उपचार पूजा नाशिकच्या काळाराम मंदिरात राहणार आहे, म्हणजे राहत आलेली आहे 27 पिढ्यापासून. तीच पूजा आता अयोध्येच्या राम मंदिरामध्ये पुरुष सूक्तांनी पूजन होणार आहे. हा अनन्य संबंध आहे. तर नक्कीच हे होते नाशिकच्या काळाराम मंदिराचे महामंडलेश्वर सुधीरजी महाराज. या ठिकाणी नाशिक येथील काळाराम मंदिरातील पूजेचा अंश या अयोध्येतील 22 तारखेला ज्या वेळेस प्राणप्रतिष्ठा सोहळा होईल त्यावेळेस त्यातील काही अंश या ठिकाणी सामील केला जाणार आहे आणि त्यासाठी महंत सुधीरदास महाराज या ठिकाणी आलेले आहेत. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, अयोध्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.